नमस्कार, मी सुवर्ण. धमाल मस्ती आणि रेसिपी चॅनलवर मी तुमचं मनापासून स्वागत करते. आपण हॉटेलमध्ये मशरूम हा प्रकार तंदुरी स्टार्टरमध्ये खूप खातो, पण घरच्या घरी सोप्या पद्धतीत हा कसा करता येईल त्याचीच रेसिपी आज मी तुमच्यासाठी स्पेशली घेऊन आलेली आहे. चला तर मग बघूया त्याला लागणारं साहित्य. इथे मी अशा पद्धतीचे मशरूम घेतलेले आहेत. मी हे मशरूम 2 पॅकेट्स घेतलेले होते. त्याला मॅरिनेशन करण्यासाठी लागणार आहे आपल्याला लाल मिरची पूड, आलं लसूणची पेस्ट, हळद, लिंबू, चाट मसाला, कॉर्नफ्लावर, हे आहे तंदुरी मसाला, बटर, चवीनुसार मीठ आणि आपण त्याला तंदुरीचा फ्लेवर देणार आहोत. तर तो फ्लेवर येणार आहे तर या कोळशांनी. चला तर मग सुरू करूया रेसिपीला. सर्वप्रथम आपण हे मशरूम कट करून घेऊ. त्याच्यासाठी मी चाकूच्या साहाय्याने त्याचे 4 भाग करत आहे. अशा पद्धतीने तुम्ही 4 भाग त्याचे करून घ्या. मशरूम जास्त मोठा असेल तर त्याचे अजून 2 तुकडे तुम्ही वाढवू शकता. अशाच पद्धतीने मी बाकी मशरूम सुद्धा कट करून घेत आहे. पहिले मध्ये कट केलेला आहे आणि नंतर दुसरी बाजू. अशा पद्धतीने मी सगळ्या मशरूमचे तुकडे करून घेतलेले आहेत. आता आपण ह्याला मॅरिनेशन करायला घेऊ. त्याला लागणारे मसाले मी सांगते. 2 पॅकेट मशरूमला मी ते साधारण 2 चमचे लाल मिरची पूड घेतली आहे. हळद अर्धा चमचा. हा तंदूर मसाला मी 1 चमचा घेत आहे. चाट मसाला अर्धा चमचा. आलं लसूणची पेस्ट 1 चमचा. कॉर्नफ्लावर घेत आहे 2 चमचे. मीठ घेत आहे चवीनुसार, कारण की चाट मसाल्यामध्ये मीठ असतं त्याच्यामुळे थोडंसंच मीठ घालणार आहे. मगाशी जे मी 1 लिंबू घेतलेलं होतं त्याचा लिंबाचा रस मी आता ह्याच्यात टाकत आहे. तुम्ही लिंबाचा रस व्यतिरिक्त दहीसुद्धा वापरू शकता, पण दही त्याला घट्ट लागतं. आता हे सर्व मिश्रण मी एकत्र आधी करून घेते. तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट मीठ कमी जास्त घालू शकता. आता जसं तुम्ही पाहताय माझी पेस्ट म्हणजे जो मॅरिनेशनचा मसाला आहे तो खूप घट्ट झालेला आहे, त्यामुळे मी त्याच्यामध्ये फक्त 1 ते 2 चमचे पाणी घालत आहे, साधं पाणी. आता मी हे मिक्स करून घेते. तुम्ही पाहत असाल आता माझं सगळं बॅटर मिक्स झालेलं आहे. आता मी ह्याच्यात अगदी थोडे थोडे असे मशरूम ॲड करत आहे. पूर्ण एकत्र टाकायचे नाहीत. अर्धे मशरूम टाकून झाल्यावर कोटिंग करून घ्यायचं आणि मग अर्धे मिक्स करायचे. अशा पद्धतीने आपण मिक्स करून घेऊया. आता मी उरलेले सगळे मशरूम ह्याच्यात एकत्र करून घेते. आता सर्व मशरूम मी एकत्र करून घेते. मशरूमला सगळा मसाला माझा लावून झालेला आहे. आता आपण 10 मिनिटं फक्त ह्याला मॅरिनेशनला ठेवूया. मशरूम मी आता झाकून ठेवते आणि हे कोळसे घेते गरम करायला. गॅसवरती अलगद हे कोळसे आपण ठेवून घेऊ. कोळसे आपले छान आता फुलून झालेले आहेत. आता आपण सुरू करूया मशरूम स्टिकला लावण्यापासून. ह्याच्यासाठी मी घेतलेला आहे अशा पद्धतीची स्टिक. चला तर मग ह्याला मी आता स्टिकला मशरूम लावून घेते. अशा पद्धतीने स्टिकला मी मशरूम लावून घेतलेले आहेत आणि आता आपण ते कोळशावरती रोस्ट करून घेत आहोत.
तुम्ही हे दोन्ही पद्धतीने करू शकता। मी एक स्टिकला लावून दाखवत आहे आणि एक नॉर्मल जाळीवरती सुद्धा तुम्ही करू शकता। मशरूम चारी बाजूने असे फिरवत राहायचे जेणेकरून सगळी बाजू त्याची रोस्ट होईल चांगली। कोळशाचा वास याला खूप छान येतो। सगळ्या बाजूने मशरूम छान आपले रोस्ट करून झालेले आहेत। आता आपण दुसऱ्या पद्धतीने तुम्ही कसं करू शकता ते मी तुम्हाला दाखवते। खाली मी असे प्रकारचे कोळसे गरम करायला ठेवलेत आणि ही घेतलेली आहे जाळी। तुमच्याकडे अशा प्रकारची कोणतीही जाळी तुम्ही वापरू शकता जी मी आता इथे ठेवलेली आहे। गॅसची फ्लेम थोडीशी मीडियम असताना आता त्याच्यावरती मी मशरूमचे तुकडे ठेवत जाते। आता आपण गॅसची फ्लेम मोठी करायची आहे। एक साइड पूर्ण खमंग झाल्यानंतरच दुसरी साइड पलटवायची आहे। आता आपले मशरूम हे झालेले आहेत जाळीवरती जे आपण केलेले आहेत ते। आणि आता हे दोन्ही प्रकारचे मशरूम सर्व करायला घेते। काय मग कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा। सोप्या पद्धतीत झटपट कमी साहित्यात तयार होणारी भारी आहे ना ही रेसिपी। चला तर मग घरी नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका। थँक्यू, बाय बाय।